नमस्कार, आपका स्वागत है इंडिया आप तक में। वही अड़ावत धानोरा जिला परिषद गढ़ से कांग्रेस की ओर से चुनाव में विजयी खरडी तालुका चोपड़ा के निवासी दिलीप युवराज पाटिल ने पिछली हार के बावजूद भी अपनी हिम्मत नहीं हारी। बड़ी दिलेरी से चुनाव लड़ा और इस चुनाव में जीत भी हासिल की। उनके बड़े भाई राजकारण और समाजकारण के महारथी है, उनकी प्रेरणा से काँग्रेस के दिलीप पाटिल ने जीत हासिल की। नुकताच जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात आणि याचा निकालही लागला। मात्र धानोरा आणि आळावत या गटामध्ये खर्डी येथील दिलीप पाटील या काँग्रेस तर्फे यांनी फॉर्म भरला होता आणि त्यामध्ये लोकांनी सुद्धा त्यांच्यावर एक विश्वास दाखवला आणि त्यांना विजयी सुद्धा केलं। फार मोठी गौरवाची गोष्ट आहे, कारण ग्रामीण भागामध्ये अशा लोकांना एक संधी मिळणं म्हणजे या संधीचं सोनं करण्यासारखंच आहे। आपल्यासोबत आता दिलीप पाटील स्वतः आहेत, त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेऊया की त्यांना आता कशा पद्धतीचं ते पुढे नियोजन करणार आहेत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे विजय झालेले आहेत त्या विजयमध्ये ते ग्रामीण भागामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारच्या योजना आणि कशा प्रकारचे काम करणार आहेत ते जाणून घेऊया। दिलीप दादा, इंडिया आप तक मध्ये आपलं खूप खूप स्वागत। सुरुवातीला काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारचा तुम्हाला आता अनुभव येणार आहे आणि पक्षाने जो तुमचा एक विश्वास दाखवलाय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या अगोदर आभार मानतो सगळ्यांचे आणि जो विश्वास दाखवला लोकांनी आमच्यावर सगळ्यांवर आणि जो प्रेम केलं मी त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। दिलीप पाटील साहेब, खरं तर ग्रामीण भागामध्ये अनेक अशा समस्या असतात, मग त्या महिलांचा शौचालयाचा असो किंवा इतर पाण्याचा असो किंवा रस्त्याचा असो, तर या संदर्भात तुम्ही तुमच्याकडून आता कशा प्रकारची सेवा मतदारसंघामध्ये करणार आहेत, काय सांगाल त्याबद्दल? महिलांच्या बाबतीमध्ये आणि जे काही समस्या असतील संडाच्या शौचालयाच्या बाबतीत आणि ते आढावा धानोरा गटातून मी जास्तीत जास्त कामे आणण्याचा प्रयत्न करेल। जिल्हा परिषदच्या माध्यमातून नवनिर्वाचित सदस्य दिलीप भाऊ आणि आमचे सहकारी, मी माझी जिप सदस्याच्या नात्याने विकासाची कामं बरीच केलेली आहेत, अजून बरीच कामं अशी शिल्लक आहेत। त्या माध्यमातून दिलीप भाऊंच्या, चंद्रशेखररावांच्या आणि आमची संपूर्ण ही जी मंडळी आहे आळावासी ही सदैव प्रयत्न करून गावाचा विकास कसा होईल याचा विचार दिलीप भाऊंच्या जवळ जाऊन सांगून त्यांच्या माध्यमातून पुढील विकासाची कामं जास्तीत जास्त करण्याचा आळावसाठी आणि आळाव धानोरा गटासाठी प्रयत्न राहील एवढंच मी बोलतो। आणि दिलीप भाऊंना व आमची पंचायत समिती सदस्य अमिनाबी तळवी यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी विकासाची कामं करावी आणि वेळोवेळी आम्ही त्यांना सहकार्य करू या निमित्ताने दोघांना हार्दिक शुभेच्छा देतो। जिला परिषद और पंचायत समिति के इलेक्शन हुए, इसके अंदर राष्ट्रीय कांग्रेस पक्ष तरफ से दिलीप युवराज पाटिल ये खड़े थे और पंचायत समिति में राष्ट्रवादी तरफ से अमीनाबी तड़वी खड़े थे। तो जनता जनार्दन का और उनका सबका मैं सबको शुभेच्छा देता कि ऐसे लोगों को उन्होंने निवाड़ कर दिए कि जो अपने गट और गन का विकास करेंगे। उधर राष्ट्रवादी की सीट आई हुई है, वो भी महिला है, लेकिन सब मिलकर धानोरा गन में तो सब मिलकर विकास करेंगे। और ये जो है ये हिंदू मुस्लिम की एकता की सीट थी और ये इन्होंने सबने जनता ने उनको सहकार्य करे और निवाड़ कर दिए। और मैं मेरे तरफ से और अड़ावत गांव और धानोरा गट गन तरफ से इनको शुभेच्छा देता और आगे के भविष्य के लिए ये अच्छा काम करे ऐसी फिर वापस शुभेच्छा देता। आळावत धानोरा गणातून खाली पंचायत समितीला राष्ट्रवादीची सीट दिलेलं होतं कल्पनाबाई दिनेश पाटील धानोरा गणातून आणि आळावत गटातून दिलेलं होतं अमिनाबाई तडवी। तसेच वरती आमच्या राष्ट्रवादी आणि पंजाब काँग्रेस म्हणजे इंदिरा काँग्रेस दोघी युती मिळून दिलीप भाऊ पाटील यांना सीट दिलं होतं। संपूर्ण आमच्या गणाचे आभार मानतो आणि गणाने चांगल्या पद्धतीने त्यांना वोटिंग करून त्यांना निवडून दिले। तसेच आम्ही सगळे मिळून सगळे आजी माजी सदस्य, मी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य असून आम्ही जे निवडून आणलेले लोक यांच्याकडून आम्ही आमच्या गावाचा विकास संपूर्णपणे करण्याचे प्रयत्न करू याची मी गवाही देतो। आळावत धानोरा जिल्हा परिषदाच्या गट आणि गणाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने
माझा लहान भाऊ दिलीप युवराज पाटील याला आढाव धानोरा गटातून व गणातील सौ अमिनाताई तडवी, त्याचप्रमाणे धानोरा गणातून सौ कल्पनाताई दिनेश पाटील यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून दिलं. प्रथमतः सर्व मतदार राजांचे आभार मानतो व सुरुवातीला हे नमूद करू इच्छितो की ही राष्ट्रवादी काँग्रेसची सिटिंग सीट होती, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या सदस्य आदरणीय सौ जयश्रीताई दिगंबर पाटील, त्याचप्रमाणे इच्छुक असलेले आमचे दिनूदादा देशमुख यांचा मोठा अधिकार या जागेवर होता, परंतु त्यांनी सुद्धा सहमती दर्शवून हा आढाव धानोरा गट आदरणीय श्री अरुणभाई गुजराती साहेब असतील, आपले जिल्हा काँग्रेसचे आदरणीय ॲडव्होकेट संदीप भाया पाटील असतील, सर्व मंडळींनी, माननीय विठ्ठलराव देशमुख असतील, सर्व मंडळींनी, ज्येष्ठ श्रेष्ठ वजात काका, तायरदादा, झेरभाई, सर्व मंडळींनी अगदी लक्ष घालून हा गट काँग्रेससाठी सोडला. त्याबद्दल मी अगोदर प्रथमतः त्यांचे आभार मानतो आणि त्याच पद्धतीने कुठली नाराजी न व्यक्त करता, कारण हिरिरीने भाग घेऊन आम्हाला जास्तीत जास्त मतं, जवळजवळ 40% मतप्रवाहामध्ये आम्हाला आणून दिले बुवा, तर हा सुद्धा एक मोठा आमच्यावर उपकारच झालेला आहे. कर्तव्याची मोठी जबाबदारी आमच्यावर येऊन ठेपलेली आहे, एक संधी आम्हाला मिळालेली आहे. तर या अनुषंगाने निश्चितप्रमाणे आम्ही विकास कामांच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लोकांशी जनसंपर्काच्या दृष्टिकोनातून संपर्कात राहून जास्तीत जास्त मतदारसंघाचा विकास कसा होईल याबद्दल आमचा कटाक्ष राहील अशी मी आजच्या प्रसंगी ग्वाही देतो. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक.